नमस्कार. मी दिलीप अलोणी बोलतोय, अलोणी काका. आज आपण मराठी वर्सेस हिंदी या विषयाकडे वळू. राज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरेजींनी 5 तारखेला मोठा मोर्चा अरेंज करायचं ठरवलंय. त्यांनी तथाकथित हिंदी सक्तीबद्दल आंदोलन जोरात सुरू केलंय आणि नेहमीप्रमाणेच या दोघांचेही राजकीय अंदाज अतिशय चुकीचे आहेत असं मला वाटतं. प्रत्येक मराठी माणूस आज सोशल मीडियामुळे बराच शहाणा झालाय. राजकारण्यांचे वेगवेगळे मॅनिप्युलेशन्स त्याला कळतात. अगदी कॉमन सेन्स आहे की तुम्ही हिंदीला विरोध करता आहात मात्र इंग्रजीला करत नाही आहात. इंग्रजी जी परदेशी भाषा आहे, ज्या इंग्रजांनी आपल्याला गुलाम केलं होतं त्यांची भाषा, त्याला तुम्ही विरोध नाही करत. तुमची मुलं दोघं सुद्धा, म्हणजे आदित्य इकडे उद्धवजींचा आणि अमित राज ठाकरे साहेबांचा, ही एकदम हायफाय इंग्रजी शाळांमधनं शिकलेली आहेत की जिथे मराठी बोलायला सुद्धा बंदी असते. आणि हे लोक आज आपल्याला मराठीबद्दल प्रेम दाखवतायत. त्यांची मुलं बालमोहनला नाही गेली किंवा छबिलदासला नाही गेलीत का? म्हणजे तुम्हाला मराठी माणसांचं नुकसान करायचं आहे आणि स्वतःचा मात्र पूर्ण जसाच्या तसा फायदा तुम्ही करून घ्याल. हिंदी ही खरं सांगायचं तर राष्ट्रभाषा आहे. आज जवळजवळ